काझीरंगा स्थूलवाचन. वसंत अवसरे. या पाठामध्ये लेखकांनी काझीरंगा अभयारण्याच्या जंगल सफारीचं वर्णन केलंय. सुमारे 265 चौरस किलोमीटर विस्तार असलेली काझीरंगा पशुस्थळी म्हणजेच अभयारण्य साऱ्या भारताचं भूषण आहे. एक आफ्रिका सोडली तर इतके विविध आणि असंख्य पशुपक्षी कुठेच आढळत नाहीत. इतकंच काय तर आसाममध्ये वावरणारे काही प्राणी जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेच नाहीत. हुलॉक नावाचा एक शेपटी नसलेला वानर फक्त आसामातच आढळतो. आसामचं वैशिष्ट्य दाखवणारा दुसरा प्राणी म्हणजे एक शिंगी गेंडा. कुणाला वाटेल हा किती निर्बुद्ध प्राणी आहे, पण तसं नाही हं. लेखक हा गेंडा आणि इतर पशुपक्षी बघण्यासाठी काझीरंगाला आले होते. वन्य पशु बहुधा सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळेला पाहायला मिळतात. काझीरंगाची भूमी इतकी चिखलाची भूमी आहे की कमरे इतक्या चिखलातनं फिरणं माणसाला अशक्यच. प्रवाशांना या जंगलात फिरवून आणण्यासाठी आसाम सरकारने 15-20 हत्ती खास शिकवून तयार ठेवले आहेत. जंगलात फिरण्यासाठी लेखकाला अशीच एक हत्तीण मिळाली. तिचं नाव वैजयंती. निघाल्यापासून थोड्याच वेळात ती जराशी उघड्या ठिकाणी आली आणि माहुतानी खूण केल्याबरोबर उभी राहिली. समोरच आमच्याजवळ एक गेंडा अगदी निश्चल उभा होता. मी गेंड्याचे मनसोक्त फोटो घेतले. माहुताकडून मला 2 गोष्टींची माहिती मिळाली. माहूत म्हणजे हत्तीला चालवणारा. बाजारात गेंड्याच्या नाकावरच्या शिंगाची किंमत जवळजवळ 2000 रुपये इतकी असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीर थंड राखण्यासाठी चिखलानी अंग माखून घेणारा गेंडा हा अगदी सामाजिक आरोग्य पाळणारा असतो. सबंध मोठ्या जंगलात फक्त एकाच ठिकाणी जाऊन तो आपली विष्ठा म्हणजे शिशी टाकतो. घाण वाटेल तिथे टाकायची नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होईल असं वागायचं नाही, हे समजणारा गेंडा शहाणाच आहे की नाही का निर्बुद्ध आहे सांगा बरं. माहुतानी खूण केली आणि गरकन वळसा घेऊन वैजंती दुसरीकडे निघाली. त्याच वेळेला एक पांढरा शुभ्र गाय बगळा डोक्यावर पंख हलवत निवडाला. म्हणजे जवळ कुठेतरी म्हशींचा कळप असायला पाहिजे असा तर्क लेखकांनी केला. गिरकी घेऊन बगळा जिथं उतरला तिथेच 5-15 रान म्हशींचा कळप शांतपणे चरताना दिसला. म्हशी गवतात न चालतात त्यावेळे गवतातले किडे घाबरून हवेत उडतात आणि त्यांना खाण्यासाठी हे बगळे नेहमीच म्हशींच्या जवळ येऊन बसतात. हत्तीपेक्षाही उंच असलेल्या हत्ती गवतातून चिखल तुडवत वैजंती पुढे आली. थोडे अंतर चालून गेल्यावर मध्येच थांबून तिनं सोंड वर केली आणि एक दीर्घ किंकाळी फोडली. सावधपणे हळूहळू आम्ही पुढे आलो तर काय, एका डबक्याजवळ एक हरिण मरून पडलं होतं. हत्तीणीनं पुन्हा 4 दिशांनी अंदाज घेतला आणि मग ती पुढे चालू लागली. मंद मंद गतीनी तरंगत गवताचा वास हुंगत वैजयंती प्रवासी बंगल्याच्या दिशेने चालायला लागली. पुन्हा थांबली तर समोरून हरणांचा एक कळप उड्या मारत पळत पळत निघून गेला. लेखकाला खूप आनंद झाला. त्याला वाटायला लागलं की हा कळप सारंगांचा आहे. किंचित काळसर अंगावर अस्पष्ट पांढुरके ठिपके असलेल्या हरणांना संस्कृत भाषेत सारंग म्हणतात. आणि या हरणांचा कळप वेगाने जातो तेव्हा एखादा काळा पांढरा ढग वाऱ्यावर तरंगतो असं वाटतं. आणि ढगाला सुद्धा संस्कृत भाषेत सारंग म्हणतात. हे सगळं बघत मन तिथंच असताना वैजयंती काझीरंगाच्या कडेला प्रवासी बंगल्याच्या जवळ येऊन थांबली.